पशुपालक मित्रांनो नमस्कार. मी अरविंद पाटील. पशुपालक मित्रांनो, येणाऱ्या 10 ते 15 वर्षांमधला डेअरी व्यवसाय कसा असावा या विषयावरती मी थोडंसं आज मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला गोठा जर बांधकाम करायचं असेल तर आपल्याला एक पाक जी आहे किंवा एक बाजू जी आहे ती मुक्त गोठ्यासाठी तुम्हाला जोडायची आहे आणि दुसरं जे पाक आहे इकडच्या बाजूचं या ठिकाणी इकडे मिल्किंग पार्लर या विषयावरती आपल्याला काम करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पैसा कमीत कमी खर्च करायचा आहे ह्या डेअरी बांधकामामध्ये. दुसरी गोष्ट आहे, व्यवस्थापनामध्ये जर बघायला झालं तर तुम्ही गाईचा गोठा करणार असाल किंवा म्हशीचा गोठा करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला युनिट अतिशय महत्वाचा आहे. छोट्या प्रमाणात जर काम करायचं असेल तर 8 जनावरांचा म्हणजे गाईचा किंवा म्हशीचा गोठा करा आणि मोठ्या प्रमाणात जर गोठा करायचा असेल तर 15 जनावरांचा गोठा ह्यापासून हिशोब करायला पाहिजे किंवा याला सुरुवात करायला पाहिजे. मग एकदमच खरेदी करायची काय? अजिबात नाही. छोट्या म्हणजे व्यवसायामध्ये जर उतरायचं असेल तर सुरुवातीला 5 जनावर घेऊन खरेदी करून चालू करा आणि त्यानंतर 120 किंवा 125 दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, 3 जनावर ऍडिशनल करायचं आहे. मगच तुमची कायमस्वरूपी 5 जनावर दुधामध्ये राहतील आणि 3 जनावर व्यायला झालेले राहतील. आता राहिला विषय मोठ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये. समजा तुम्हाला मोठ्या प्रमाणात चालू करायचं असेल तर या ठिकाणी मुक्त गोठ्यामध्ये सुरुवातीला एकाच वेळेला 10 जनावर खरेदी करायचे आहेत आणि 125 दिवसानंतर म्हणजे 4था महिना पूर्ण होऊन 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये 5 गाई किंवा 5 म्हशी टाकायला पाहिजे. तरच दर वर्षाला तुम्हाला 10 जनावर दुधाची सापडतील आणि 5 जनावर ही व्यायला झालेले सापडतील. हे झालं युनिटच्या बद्दलचं. आता व्यवस्थापनामध्ये अशा गोष्टी आहेत की जनावराला चारा किती वेळेला द्यायचा, अजूनही संभ्रम अवस्थेमध्ये आपल्या राज्यातले शेतकरी आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला चारा द्यायचा असेल तर दिवसातनं 2च वेळेला चारा द्या. दिवसभरामध्ये तुम्हाला सकाळी एकदा दिलं की दिवसभर चारा द्यायची काही गरज नाही आहे आणि संध्याकाळच्या वेळेला एकदा तुम्ही चारा दिला की रात्रभर चारा द्यायची काय गरज नाही. आता या जनावरांचं उदाहरण जर बघायला झालं तर आता काय केलंय, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. आता याच्यामध्ये आता इकडे बघा, आता ही सगळी जनावरं जी माझ्याकडे ज्या 50-60 मुर्रा म्हशी ज्या आहेत त्या सगळ्या मिल्किंगसाठी आत गेलेल्या आहेत. आत गेल्यानंतर धार काढायच्या अगोदर पहिल्यांदा पशुखाद्य द्यायचं आणि धार काढून झाल्यानंतर त्यांना हिरवा चारा सुका चारा एकत्र मिक्स करून द्यायचं. आता मित्रांनो, त्या कधी लक्षात ठेवायचं, धार काढायला आत घेतल्यानंतर म्हणजे मिल्किंग पार्लरला घेतल्यानंतर फक्त त्यांना पशुखाद्य द्यायचं आहे. म्हशीमध्ये तुम्हाला पशुखाद्य द्यायचं असेल तर 1 लिटरला 600 ग्रॅम ह्या हिशोबाने द्यायचा आहे आणि गाई या व्यवसायामध्ये करायचा असेल किंवा गाईचा डेअरी व्यवसाय करायचा असेल तर 1 लिटर गाईसाठी तुम्ही 400 ग्रॅम पशुखाद्य, त्या पशुखाद्यामध्ये सरकी असेल, त्याचबरोबर हरभऱ्याची चुनी असेल, मक्याची चुनी असेल किंवा गोळी पेंड असेल किंवा गोळी त्याला आपण काय म्हणूया सुग्रास असेल, गोळी पॅलेट असेल, हे सगळं मिळून तुम्हाला काय करायचं, 400 ग्रॅम प्रति लिटर गाईला आणि 600 ग्रॅम प्रति लिटर मुर्रा म्हशीला अशा पद्धतीचं धार काढायच्या अगोदर द्या आणि धार काढून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा हिरवा चारा सुका चारा मुक्त गोठ्यामध्ये या ठिकाणी त्याला अशा पद्धतीची कुट्टी करून द्यायची आहे. कुट्टी करत असताना 5 mm ते 13 mm साईजचीच तुम्ही या ठिकाणी कुट्टी करायची आहे. चारा देत असताना हिरवा तर हिरवा चारा अजिबात देऊ नका. हिरवा चाऱ्यासोबत तुम्हाला सुका चारा दिला गेला पाहिजे. जनावराला चारा देत असताना एक तर एक चारा देऊ नका. हत्ती गवत तर हत्ती गवत अशा विषयामध्ये राहू नका. हत्ती गवताबरोबर मका असेल, मेघास्वीट असेल, अशा पौष्टिक वैरणीची त्याला जर जोड दिली तर निश्चितपणानं दुधाची गुणवत्ता सुधारते. याच्यामध्ये दुधाचं फॅट वाढतं, दुधाचं SNF वाढतं, दूध सुद्धा वाढलं जातं आणि खाताना जनावराला खूप आनंद होतो. म्हणजे पोट भरून किंवा चांगल्या मानसिकतेनं खाल्यानंतर चाऱ्याचं पचन सुद्धा या ठिकाणी चांगलं होतं. चारा या ठिकाणी देत असताना हिरवा चारा सुका चारा असा गव्हाणीमध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि असं टाकल्यानंतर याच्यामध्ये तंतुमय पदार्थ जर चांगले असतील तर निश्चितपणाने या ठिकाणी रवंत प्रक्रिया चांगली होते आणि जनावर काय होतं, आवडीनं हे चारा खातं. दुसरी गोष्ट आहे, मुक्त गोठ्याशिवाय तुम्ही गोठ्यामध्ये येऊ नका. तुमच्या गोठ्यातल्या जनावराला व्यायाम हा पाहिजेच. 100% तुम्ही गोठ्यामध्ये काम करायचं असेल तर मुक्त गोठ्यामध्ये काम करा आणि मुक्त गोठ्यामध्ये त्यानं त्या बिचाऱ्यानं काय मागितलंय, एक तर त्याला मागितलंय त्यानं 24 तास पाण्याची सोय, फिरण्यासाठी जागा, अंग घासण्यासाठी ब्रश किंवा एखादा झाडाचा बुंदा, अशा गोष्टीच्या सेवा सुविधा जर तुम्ही दिल्या तर नैसर्गिकपणे त्याला जनावराचा माज येतो. ते दर वर्षाला आई होत आणि एकदा आई झालं तर म्हशीमध्ये 3000 लिटर दूध एका वेतामध्ये देतं आणि गायीमध्ये जर विचार करायचा झाला तर 12-24 लिटरची गाय एका वर्षाला जवळजवळ 5.5 ते 6,000 लिटर दूध देते. मग मित्रांनो, दूध व्यवसाय जर एवढ्या अशा सोप्या गोष्टी जर आपल्याला करता येत नसतील तर निश्चितपणाने आपल्याला दूध व्यवसाय अजिबात परवडणार नाही. आता आपण पाहूया मुक्त गोठ्यामध्ये काय काय गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. किंवा आता ह्या रेड्या बघा, ह्या रेड्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार. आता या गाभण रेड्या आहेत, निसर्गाच्या सानिध्यामध्ये या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या 5 रेड्या कमीत कमी 5-5, 6-6 महिन्याच्या गाभण गेल्या निघाल्या आणि सगळ्यात महत्वाचं त्या आज प्रेग्नेंट आहेत आणि हे भविष्य तुम्हाला सांगायचं तर 2-2 लाख रुपये किमतीच्या रेड्या, जातीवंत रेड्या या ठिकाणी नैसर्गिकरित्या हे तयार झालं. यांना योग्य वेळी पाण्याची सोय, योग्य वेळी चाऱ्याची सोय, योग्य वेळी यांना जंताचं औषध, लसीकरण, त्याचबरोबर भरपूर व्यायाम झाल्यामुळं हे जनावर इतकं सुंदर देखणं आणि अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आपल्याला डेअरी व्यवसायामध्ये हे बारीक सारीक गोष्टी ह्या लक्षात ठेवल्या पाहिजेत.
दूध व्यवसायामध्ये जर खरोखरच टिकायचं असेल तर आपल्याला नव्या नव्या गोष्टी सुद्धा आत्मसात करायला पाहिजेत। यासाठी मिल्किंग मशीनचा वापर हा कंपल्सरी आहे, कारण भविष्यामध्ये आपल्याला स्वच्छ दुधाची निर्मिती करायची असेल आणि खरोखरच एवढ्या भारतातल्या जनतेला जर चांगला दुधाचा पुरवठा जर करायचा असेल तर निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला ह्या मिल्किंग मशीन शिवाय अजिबात पर्याय नाही। तर आपल्याला नव्या नव्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी करायला पाहिजेत। आता तसं बघायला गेलं तर बाहेरनं तुम्ही ज्यावेळेला जनावर आत घेतात त्यावेळेला या ठिकाणी या वॉशिंग सिस्टीम मधनं हे जनावर आत येतात। इकडच्या बाजूला एका साईडला ह्या म्हशी जवळजवळ सगळ्याच येतात आणि पलीकडच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी म्हशी येतात। म्हणजेच काय, ह्या डेअरी व्यवसायामध्ये नवं जेवढं तंत्रज्ञान आणता येईल तेवढं तंत्रज्ञान या ठिकाणी आणणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्वाचं काय, आपल्या दूध व्यवसायामध्ये हिरवा चारा अतिशय महत्वाचा आहे। हिरव्या चाऱ्यामध्ये सांगायला झालं तर या ठिकाणी हे हत्ती गवत आहे। त्याचबरोबर तुम्हाला सांगायला झालं तर ह्या हत्ती गवतामध्ये जी व्हरायटी लावलेली आहे ही 4G नेपियर आहे आणि ह्या 4G नेपियर मध्ये तुम्हाला सांगायला झालं तर कमीत कमी 12 ते 14% याच्यामध्ये प्रोटीन आहेत आणि जवळजवळ खालच्या बुडक्याकडच्या बाजूला शुष्क पदार्थांचं जर प्रमाण बघायला तर 20 ते 22% शुष्क पदार्थ आहेत। म्हणजे जनावरांचं पोट भरण्यासाठी हा चारा जबरदस्त आहे आणि याला जोड म्हणून आम्ही काय केलंय, ऍडव्हान्टा 756 त्या ठिकाणी मका पण केलेला आहे। आता हा जो मका आहे हा मका जनावरांना अगदी योग्य 80 दिवसाच्या पुढे आम्ही चारा कापून ह्या जनावरांना खायला घालतो। याच्यामुळे काय होतं, ह्या जनावराला खूप चांगलं दूध देण्यासाठी जी ऊर्जा मिळते ती ह्या मक्यामधनच मिळते आणि हा मका 12 महिने आम्ही करायचा प्रयत्न करत असतो, कारण मका हा एनर्जी सोर्स आहे आणि ह्या एनर्जीमुळे जनावरांचं दूध सातत्यानं वाढत असतं आणि सातत्यानं तयार होत असतं। तर लक्षात असू दे, आपल्या डेअरी व्यवसायामध्ये वैरणीमध्ये कमीत कमी 2 तरी प्रकार पाहिजेत। एक हत्तीगवत आणि ह्याला जोड जी आहे ती जोड म्हणजे मक्याची आहे। ह्याला मक्याच्या ऐवजी तुम्ही मेगा स्वीट नावाची वैरण सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता। दुसरी गोष्ट आहे, चारा कुट्टी करत असताना चारा हा 5 mm किंवा 13 mm न चारा कुट्टी करायचा आहे। चारा कुट्टी करत असताना अशा पद्धतीचा बेड करायचा आहे। आता याच्यामध्ये मिनरल मिक्सचर असेल याच्यावरती मारायचं आहे। एवढंच नाही, या ठिकाणी तुम्हाला सांगायला झालं तर याच्यामध्ये मीठ आणि सोड्याचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी योग्य प्रमाणात वापरायचं आहे। मिनरल मिक्सचर दिवसातनं 2 वेळेला 50-50 ग्रॅम 100 ग्रॅम न चुकता कायमस्वरूपी आयुष्यभर त्याला त्या जनावराला द्यायचं आहे। दुसरी गोष्ट आहे, आपल्याला या जनावराला चाऱ्याला चव येण्यासाठी मिठाचं प्रमाण सकाळी 15 ग्रॅम संध्याकाळी 15 ग्रॅम मोठं जाडं खडं मीठ या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। प्रत्येक जनावराला या चाऱ्यामध्ये मिठाचं प्रमाण म्हणजे 10 ते 15 ग्रॅम सकाळी, 10 ते 15 ग्रॅम संध्याकाळी अशा पद्धतीचं मीठ या चाऱ्यावरती मारायचं आहे। एवढंच नाही तर हा सोडा जवळजवळ 25 किलो 30 किलोचा सोडा असतो, एक बॅग असते। यामध्ये हा खायचा सोडा सुद्धा सोडियम बायकार्बोनेट ह्या जनावराला देणं गेलं म्हणजे अतिशय गरजेचं आहे, दिलं गेलं पाहिजे। त्याच्यामुळे दुधाची ऍसिडिटी कमी होते, दुधाचा आंबटवास कमी येतो आणि सगळ्यात महत्वाचं काय, हे जनावराला पोटात गेल्यामुळे काय होतं, जनावराची ऍसिडिटी कमी होते। त्याचबरोबर चाऱ्याचं नियोजन सुद्धा गोठ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे। एखाद्या जनावराला पोट भरून जर हिरवा चारा असेल आणि सुका चारा त्याला जोडीला जर असेल तर निश्चितपणानं जनावराची तब्येत सुधारते आणि तुम्ही जर चाऱ्यामध्ये नापास झाला तर दुधाची गुणवत्ता कमी होते, जनावराचा माझाचा काळ लांबणीवरती पडतो, जनावर कायम माझ्यावरती येतं पण गाभण जात नाही। दुसरी गोष्ट आहे, दूध कमी आणि खर्च जास्त वाढतो, त्यानं गोठा अडचणीत येतो, गोठा एक वेळेला विकावासा वाटतो। सगळ्यात महत्वाचं काय, चारा अतिशय महत्वाची गोष्ट आहे। तर आता आमचा मार्चचा सीझनचा म्हणजे मार्च महिना आलेला आहे। आता सगळ्या रब्बी हंगामातली पिकं सगळी निघत आहेत। ज्वारीचा कडबा, हरभऱ्याचा भुसा, गव्हाचा भुसा, त्याचबरोबर मक्याची कापणी, या सगळ्या गोष्टी आहेत। जेवढा वाळलेला चारा स्टॉक करता येईल तेवढा त्या पद्धतीने आम्ही आता ह्या शेडमध्ये आम्ही करत आहोत। आता जर ते बघितलं तर गव्हाचं भुसकट आपल्याला बाजूला बी पडतं। त्याचबरोबर आम्ही पंजाबमधनं सुद्धा या ठिकाणी गव्हाचे बेल या ठिकाणी येतात। आम्ही महाराष्ट्रभर त्या गोष्टी सुद्धा विचारात घेऊन आम्ही या ठिकाणी चाऱ्याच्या बँका या ठिकाणी उभा केलेल्या आहेत। तुम्ही चारा त्या बँकेमधून या ठिकाणी मागवू शकता। दुसरी गोष्ट आहे, हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं दुधाची विक्री अतिशय महत्वाची आहे। फक्त गोट्यात काम करणारे तुम्ही अजिबात नको। सगळ्यात महत्वाचं काय, तुमच्या गोट्यातला खर्च कुठं आहे, लाईट बिलाचा खर्च आला, कामगारांचा खर्च आला, औषध उपचारांचा खर्च आला, पशुखाद्याचे तर रेट अगदी गगनाला भिडलेले आहेत की पशुखाद्यामध्ये प्रचंड प्रमाणात सरकीचे रेट वाढलेले आहेत आणि एकंदरीत विचार करायला झाला सुका चाऱ्याचा सुद्धा या ठिकाणी रेट वाढलेला आहे। मग सगळं एवढं विकत करत असताना तुम्हाला दूध सुद्धा विकता आलं पाहिजे। डेअरीच्या भरोश्यावर जर राहिलं तर डेअरीला किती 54-55 रुपयानं दूध तयार होतं। ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर डेअरीला दूध घालण्यासाठी म्हशीमध्ये परवडतच नाही। एक वेळेला गाईला पर्याय नसतो म्हणून आपण गाईचं दूध संघाला घालतो। पण निश्चितपणानं मला तुम्हाला सांगायचं आहे,
म्हशी ज्यांच्याकडे आहे त्या म्हशीचा रेट हा 75 रुपयाच्या वर 80 रुपयाच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केला गेला पाहिजे. शासनानं असू दे किंवा दूध संघाने सुद्धा काही रेट जाहीर केलेले आहेत, हे 100% चुकीचे आहेत. कारण उत्पादना खर्च हा प्रचंड वाढलेला आहे आणि मार्जिन रेट हा कमी पडलेला आहे. तसं बघायला गेलं तर 6090 हा 60 रुपये पाहिजे म्हशीला. म्हणजे जशी क्वालिटी जाईल तसं 70-72 रुपयानं आपल्याला दूध संघांचा रेट आपल्याला या ठिकाणी मिळायला पाहिजे. आणि 3-5-8-5 हा गाईला 40 रुपये पाहिजे. कारण लक्षात असू द्या, येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये कुठलाही तरुण अशी जर परिस्थिती जर राहिली तर निश्चितपणाने या ठिकाणी दुधाचे रेट हे कमी राहिले तर ह्या व्यवसायामध्ये कुणीच येणार नाही. सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही एक विचार करा पशुपालक मित्रांनो, आज 2026 रोजी किंवा आज आम्ही आता व्हिडिओ बघत आहे, पुढच्या येणाऱ्या 2028 पर्यंत हा दूध व्यवसाय कोण करेल? 100%. आणि एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आता दूध काहीतरी XYZ कोटी लिटर दूध महाराष्ट्रामध्ये तयार होतं, येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये एवढं दूध राहील काय? हो, अजिबात राहणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं काय, नवीन जनरेशन जे ह्या दूध व्यवसायामध्ये येतं हे फार मोठ्या प्रमाणात येणार नाही. मग त्यांच्यासाठी दुधाचे रेट हे सुद्धा दूध संघाने वाढवले गेले पाहिजेत निश्चितपणाने. आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना, या दूध व्यवसायामध्ये म्हशीमध्ये जर काम करत असाल तर अजिबात तुम्ही इतर कमी दरानं अजिबात देऊ नका. 75 रुपयाच्या वर दूध गेलं तरच हा डेअरी व्यवसाय परवडतो, नाही तर अन्यथा 100% आम्ही दूध व्यवसायामध्ये लॉस जाणार आहोत. कारण काय, आता परिस्थिती तशी झाली. आणि लक्षात असू द्या, तुम्ही स्वतःला कधी कमकुवत समजू नका. मुर्रा म्हशीचा गोटा किंवा जाफराबादी म्हशीचा गोटा, म्हैसाणा म्हशीचा गोटा, पंढरपुरी म्हशीचा गोटा, म्हणजे एकंदरीत म्हैस या विषयावरती काम करायचं असेल तर तुम्ही कधी लूटमारीनं अजिबात तुम्ही या ठिकाणी दुधाचा रेट किंवा दूध अजिबात विकू नका, 100% विकू नका. हे बघा, काही आता सिलेंडरचा म्हणजे गॅस वाढला, आम्ही काय बोलतो का? पेट्रोल वाढलं, आम्ही काय बोलतो का? अजिबात नाही. इतर काहीतरी गोष्टी, कपडे घेताना आम्ही बघत नाही, काहीच गोष्टी, मोबाईल सुद्धा आम्ही जवळजवळ 30-40 हजार रुपयाचे मोबाईल या ठिकाणी हे करतो. म्हणजे काही बाजारामध्ये चैनीच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर तिथं आपण मागं पुढे बघत नाही. पण आमच्या दुधाला का बरं? हा कष्टाचा विषय आहे. गाव दुनिया झोपलेली असते त्यावेळेला गरीब शेतकऱ्याला उठावं लागतं. ज्यावेळेला लोक झोपली, विकत घेणारे झोपलेले असतात, त्यावेळेला 3 वाजता उठून शेण काढावं लागतं, धारा काढाव्या लागतात. तिथं आयुष्यात कधी सुट्टी मिळत नाही. घरात मेलं तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला सुट्टी मिळत नाही. मग असा डेअरी व्यवसाय जर आपल्याला असेल आणि असे कष्ट असतील, असं आमची झीज होणार असेल, आमच्या कुटुंबाची झीज होणार असेल, कुटुंब अख्खं अशा पद्धतीने काम करणार असेल तर त्याचा मोबदला आम्हाला दूध संघाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून किंवा प्रायव्हेट विक्रीतून आम्हाला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. तेव्हा आम्ही शाने होऊया. ही भेसळ उद्ध्वस्त करायचं असेल तर आपल्या दुधाचे रेट टाईट करायला पाहिजेत. 75 रुपयाच्या आत अजिबात कुणीही किरकोळ विक्री करू नका. 75च्या वर 80-90. आणि माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही जरा उपपदार्थांच्याकडे या. हा व्हिडिओ जे बघतात ना, तुम्ही आता 10-12 गाई म्हशी जर करणार असाल तर तुम्ही थांबा, परत गाई म्हशी वाढवू नका. तुम्ही थोडंसं खवा मशीन घ्या, तुम्ही त्याचबरोबर तुम्ही क्रीम सेपरेटर घ्या, तुम्ही पनीरचे भांडे घ्या, तुम्ही इतर गोष्टी काहीतरी घ्या. म्हणजे 2-4 लाख रुपयाचे जर घेतलं, कारण आता तसं बघायला गेलं तर PMAGPतनं आपल्याला जर बघायचं झालं तर प्रोसेसिंगसाठी आपल्याला 35% अनुदान आहे. 10 लाखाचं प्रपोजल टाकलं तर तुम्हाला 3.5 लाख रुपये त्या ठिकाणी अनुदान म्हणजे मिळतं. म्हणजे तुम्ही पाठीमागच्या बाजूला गोटाने, पुढच्या बाजूला उपपदार्थांनी, त्याच्या पुढच्या बाजूला एक शॉप, ही संकल्पना जर काढली तर घरच्या माणसांना 100% रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, धडपड एवढीच आहे. माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य, माझा महाराष्ट्र म्हणजे गायी विकणारं राज्य. भरकटलेला तरुण हा या दूध व्यवसायामध्ये यावा आणि कत्तलखान्याकडे जाणारी ही गायी म्हशी वाचाव्यात, एवढाच उद्देश हिच्या पाठीमाग आहे. आणि घरोघरी कमीत कमी अर्धा लिटर प्रत्येक माणसानं दूध खाल्लं पाहिजे अशा पद्धतीचे. म्हणजे तरच आपल्याला येणारी भविष्यातली एक सक्षम पिढी या ठिकाणी उभा राहील आणि आमचा सक्षम भारत या ठिकाणी उभा राहील. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंटच्या द्वारे आपल्याला टाईप करून आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.